आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 14 मधील गिट्टी खदान परिसरामधल्या झोपडपट्ट्यांमध्ये काँग्रेसने केला धोका, लाडकी बहिणींचा हप्ता थांबवायला लावला अशा आशयाचं पत्र काही अज्ञात लोक घराबाहेर ठेवतात। काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं असता ते पळून गेलेत। काँग्रेसने पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात लेखी तक्रार दिली असून प्रभाग 14च्या भाजप उमेदवार प्रगती पाटील यांचे पती अजय पाटीलचे काही सहकारी हे कृत्य करत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार अभिजित झा यांनी केलाय। विशेष म्हणजे काही अज्ञात लोक घरांसमोर काही कागद ठेवत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालंय। विवेक सिंह गिट्टी खदान के गलियों में घूम घूम कर ऐसे लिफाफे बांट रहा है और इन लिफाफों में लोगों को पैसे दे रहा है। वो आज गिट्टी खदान में हमने खुद उसे रंगे हाथ पकड़ा और जब उसे रोकने का प्रयास किया हमारे साथियों ने तो वो बुलेट पर एक डरपोक के जैसे भाग निकला। मैं अजय पाटिल को चुनौती और चेतावनी देता हूं, तुम्हारे में जितनी हिम्मत और ताकत है लगा लो। तुम लोकतंत्र का मखौल बना रहे हो। दरम्यान प्रभाग 14च्या भाजप उमेदवार प्रगती पाटील यांचे पती अजय पाटील यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। हा रील बॉय अभिजित झा काँग्रेसचा प्रभाग 14चा कॅन्डिडेट आहे आणि जेव्हा पाहतोय की मी हारतोय तेव्हा हे फालतूच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या। जर कुठे पैसे वाटले आहेत ताबडतोब पोलिसात तक्रार करावी त्यांनी आणि पोलीस कारवाई करतील। असं कुठे आमच्याकडून झालेलं नाही, कारण की प्रगती पाटील जी आमची बीजेपीची आमची कॅन्डिडेट आहे, माझी पत्नी आहे, ती चौथ्यांदा निवडणूक लढून राहिली आहे आणि जेवढे विकास कामं मान्य नितीन गडकरींच्या शहरात, देवेंद्रच्या शहरात झाले आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आवश्यकता कुठे नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।